तर सगळेजण बोला माझ्यासोबत गणपती बाप्पा मोरया. आता थोडा व्हिडिओ टाकायला उशीरच झाला. तर सकाळपासून इतकी घाईघाई होते विचारू नका. तो रेडी बिडी होऊन मी सगळेजण जात होतो गणपती बाप्पाचा आणायला. गणपती बाप्पाला आणायला पोहोचलो आम्ही आणि तिथं पोचताच बरोबर गणपती बाप्पाची आरती वगैरे केली. म्हणजे थोडंसं आपल्याप्रमाणे करावं लागतं. कुंकू हळद सगळं व्यवस्थित लावून तांदूळ आणि ते लावून गणपती बाप्पाची आरती केली आणि लगेच यांनी कापड बांधून गणपती बाप्पाचं तोंड झाकलं. बस मग तोंड झाकताच बरोबर वापस रिटर्न आलो घरी. आणि थोडे काही फोटोशूट पण केले होते आम्ही मध्येच उभं राहून. पण खरंच सांगते गणपती बाप्पा आल्यानंतर ना इतकं छान वाटतं आणि इतकी पॉझिटिव्ह येते ना. खरंच सांगते खूपच छान. निखिलने पकडला होता गणपती बाप्पा, तर त्याची पण पूजा केली, गणपती बाप्पाची पण आरती उतारली आणि अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाचं स्वागत केलं. आणि कुणाकुणाच्या घरी गणपती बाप्पा बसलेले आहेत, कोणी कोणी गणपती बाप्पाला घेऊन आलेला आहे त्यांच्या घरी, पटकन कमेंटमध्ये सांगा. तर इथं आता पूजाविधी म्हटली म्हणजे आम्ही दरवर्षी आमचीच पूजाविधी करतो, कारण मला माहिती आहे, मी व्हिडिओ ते पाहिलेले आहे सगळं व्यवस्थित. तर बस गणपती बाप्पाला व्यवस्थित क्लीन करून घेतलं. छोट्या गणपती बाप्पाला पंचामृत पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं, म्हणजे करून घेतलं. नंतर रिद्धी सिद्धी घेऊन आले होते, त्यांना पण ठेवून दिलं होतं व्यवस्थित आजूबाजू. गणपती बाप्पा बसलाय म्हटलं तर बायको तर पाहिजेच त्यांची रिद्धी सिद्धी. इथं नागलीचे पानं घेतली होती, 5 पानं घेतली होती, त्यांच्यावरती 5 फळं, नंतर सगळे वस्तू का 5-5 प्रमाणे ठेवून दिले होते. जसं हळद, लोंग, सुपारी, खडीसाखर, खारीक सगळं 5-5 वस्तू का ठेवल्या होत्या. कळस मांडला होता. कळस मांडण्याच्या अगोदर ना मी तांदूळाने स्वस्तिक पाडून घेतलं होतं आणि कळस पण नागिनच्या पत्त्यानेच बांधला होता, कारण आमच्या इथं ना आजूबाजू अशोपालाची पण पानं नाही आहेत आणि आंब्याची पण पानं नाही आहेत. तर बस कळसने त्या झालं आणि प्रत्येक याची पूजा करून घेतली होती. जसं समई ठेवायचं स्थान होतं त्याची पूजा केली होती. मोठा अखंड दिवा त्याची पूजा केली होती. प्लीज थोडं डोंट माइंड करायचं, कारण बॅकग्राऊंडमध्ये थोडा आवाज येतोय, मी बाहेर बसली ना म्हणून. आणि डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. याच्या अगोदर तर मी डेकोरेशनचा व्हिडिओ पण टाकून दिलेला आहे. तर बस अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं. मी पण व्यवस्थित पूजा केली, वस्त्र चढवून दिले गणपती बाप्पाला, फुलमाळा वगैरे चढवून दिली. इथे ना आमचा गणपती बाप्पा ना बासुरीवाला होता, मग त्यांना ना मोरपंख लावण्याचं आम्ही हे करत होतो. मोरपंख पण लावला गेला. गणपती बाप्पा छोटे आणि माळा मोठी असं होऊन गेलं होतं, पण माळा वगैरे सगळं व्यवस्थित ॲडजस्ट केलं गेलं. खरंच इतकं छान वाटत होतं ना विचारू नका. गणपती बाप्पा आले तर. आणि प्रसादीमध्ये मोदक बनवले होते, म्हणजे बनवले नव्हते, बाहेरूनच प्रसाद मागवला होता, कारण सकाळचा मुहूर्त होता आणि यांना कामाला पण जायचं होतं, तर उशीर होत होता. बस अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजांची झाली आणि अखंड दिवा पण लावून घेतला आणि 5 आपल्या आरत्या म्हणायच्या, आता आरत्या बिरत्या बोलून घेतल्या आणि इन्स्टावरती